सकाळ सकाळी अनुराधाताई हातात गरम चहाचा कप घेऊन उन्हात बसल्या होत्या. कवळ्या उन्हाची मऊ ऊब त्यांच्या अंगावर पडत होती. तेवढ्यात मोबाईलचा आवाज झाला. त्यांनी फोन उचलला. पलीकडून तन्वीचा उत्साही आवाज कानावर पडला. आई, प्रतीकची पुण्याला बदली झाली आहे. आम्ही लवकरच पुण्याला शिफ्ट होतोय. प्रतीकने एक भाड्याचं घरसुद्धा पाहिलं आहे. एवढं ऐकताच अनुराधाताईंच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला. त्यांच्या मनात विचारांची गर्दी झाली. आता माझी मुलगी माझ्याजवळ राहील. आपण सगळे एकत्र राहू. मला एकटं वाटणार नाही आणि मी माझ्या मुलीची काळजी घेऊ शकेन. या विचारांनी भरलेल्या स्वरात त्या म्हणाल्या, तन्वी बाळा, मीही पुण्यालाच राहते. मग मी असताना तुम्ही भाड्याच्या घरात का राहणार? आपलं घर खूप मोठं आहे. 3 बेडरूमचा आपला बंगला आहे. तुम्ही दोघं आरामात माझ्याजवळ राहू शकता. आईचा हा विचार तन्वीला योग्य वाटला. तिने लगेचच सहमती दर्शवली. शेजारी बसलेल्या जावई प्रतीकही म्हणाला, ठीक आहे आई, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तुमच्याबरोबरच राहायला येतो. आम्ही तुमच्यासोबत राहिलो तर तुमची काळजी घेऊ. तुम्हाला एकटं राहावं लागणार नाही आणि तन्वीला देखील तुमच्याजवळ राहायला मिळेल. अनुराधाताई हसत म्हणाल्या, हो बेटा, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. थोडं औपचारिक बोलणं झाल्यावर त्यांनी आनंदाने फोन ठेवला. पुढल्याच आठवड्यात मुलगी आणि जावई त्यांच्या घरी राहायला आले. सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात गेले. ते दोघं घरात आले तेव्हा अनुराधाताईंना वाटलं, आपल्या आयुष्यात पुन्हा रंग भरले आहेत. घर पुन्हा जिवंत झालं आहे. सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता करणं, एकत्र जेवण करणं, संध्याकाळी गप्पा मारत बसणं, या सगळ्या गोष्टी त्यांना अपार आनंद देत होत्या. घर खर्चातही त्या पुढाकार घेत होत्या. लाईट बिल, पाण्याचं बिल, किराणा, सगळा खर्च त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. त्यांच्या मनात एकच विचार होता, या दोघांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे. त्यांनी काटकसर करायला हवी. भविष्याचा विचार करायला हवा. सुरुवातीचे काही महिने प्रेमाने आणि आनंदाने गेले. तन्वी आईशी मायेने बोलत होती. स्वयंपाकघरात दोघी मिळून काम करत असत. एकत्र TV पाहत असत. प्रतीकही ऑफिसमधून आल्यानंतर विचारपूस करत असे. पण हळूहळू सगळं बदलू लागलं आणि तेही इतकं शांतपणे की सुरुवातीला अनुराधाताईंना त्याची जाणीवच झाली नाही. पहिल्यांदा लहान सहान गोष्टी घडू लागल्या. प्रतीक ऑफिसमधून आला की थेट खोलीत जाई आणि दरवाजा बंद करून घेई. तन्वी स्वयंपाक करताना म्हणायची, आई, तू आराम कर, मी करते. पण तिच्या त्या आवाजात आधीचा आपलेपणा राहिला नव्हता. नंतर हा बदल अधिक स्पष्ट दिसू लागला. ते दोघं जास्तीत जास्त वेळ त्यांच्या खोलीतच घालवू लागले. अनुराधाताईंचं बोलणं कमी झालं. त्या काही विचारलं तर एका वाक्यात उत्तर मिळायचं. जेवणाच्या वेळाही वेगळ्या झाल्या. आधी तिघं एकत्र बसून जेवत असत. पण आता प्रतीक म्हणायचा, मला ऑफिसचं काम जास्त आहे, मी खोलीतच बसून जेवतो. मग तन्वी, प्रतीक एकटा कसा जेवेल असं म्हणत दोघांची ताटं खोलीत घेऊन जायची. अनुराधाताई काहीच बोलू शकत नव्हत्या. त्या स्वयंपाकघरात किंवा डायनिंग टेबलावर एकट्याच बसून जेवत आणि मनात विचार करत राहायच्या, हे सगळं काय चाललं आहे? मी काही चूक केली का? मी या दोघांच्या मध्ये आले आहे का? या विचारांनी त्या अस्वस्थ होत होत्या. कितीतरी वेळा त्यांनी मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. तन्वी बाळा, काय झालं? सगळं व्यवस्थित आहे ना? तुम्ही दोघं इथं आनंदी आहात ना? तेव्हा तन्वी म्हणायची, हो आई, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे. फक्त काम खूप वाढलं आहे. प्रतीकवर कामाचा ताण आहे म्हणून तो थोडा टेन्शनमध्ये असतो. पण अनुराधाताईंच्या मनाला ते पटत नव्हतं. त्यांना वाटायचं कारण काहीतरी वेगळंच आहे. गोष्ट इतकीच नाही, अजून काहीतरी आहे, पण तन्वी मला सांगत नाही. मुलीला त्या लहानपणापासून ओळखत होत्या. तिच्या डोळ्यात, तिच्या आवाजात काहीतरी बिनसल्याचं त्यांना स्पष्ट जाणवत होतं. महिने सरत गेले आणि परिस्थिती अधिकच बिघडत गेली. आता तर अनुराधाताईंना उघडपणे दुर्लक्षित केलं जाऊ लागलं होतं. त्या जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत काही सुचवायच्या तेव्हा प्रतीक लगेच चिडून जायचा. एके दिवशी अनुराधाताई म्हणाल्या, प्रतीक बेटा, लाईट बिल खूप येत आहे, कदाचित AC चा वापर थोडा कमी करायला हवा. तेव्हा तो रुक्ष स्वरात म्हणाला,
आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे लाईट बिल आम्ही भरत जाऊ. पण त्या शब्दात इतका कडवटपणा होता की अनुराधाताईंना मनापासून वाईट वाटलं. त्या मनात म्हणाल्या, कदाचित मला बोलायलाच नको होतं. एके दिवशी अनुराधाताईंच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. सगळ्या मिळून चहा पीत गप्पा मारत होत्या. तेवढ्यात प्रतीक ऑफिसमधून घरी आला. घरात आल्यानंतर त्याने सगळ्यांकडे एक नजर टाकली, पण काहीही न बोलता थेट आपल्या खोलीत निघून गेला. हे दृश्य पाहून अनुराधाताईंच्या मैत्रिणींनाही काहीसं विचित्र वाटलं. त्यातली एक दबक्या आवाजात म्हणाली, अनु, सगळं व्यवस्थित आहे ना? अनुराधाताईंनी हसून विषय बदलला, पण आतून त्या कोसळलेल्या होत्या. मैत्रिणी निघून गेल्यावर तन्वी त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, आई, पुढे जर कोणी येणार असेल तर आधी सांगत जा. प्रतीकला डिस्टर्ब झालेलं अजिबात आवडत नाही. मुलीच्या तोंडून हे वाक्य ऐकताच अनुराधाताईंना असं वाटलं जणू कुणीतरी त्यांच्या छातीत सुरा खुपसला आहे. हे माझं स्वतःचं घर आणि आता स्वतःच्या घरात कोणाला बोलवण्यासाठीही जावयाची परवानगी घ्यावी लागणार. या घटनेनंतर त्यांनी मैत्रिणींना घरी बोलवणंच बंद केलं. त्या मैत्रिणींना बाहेर बागेत भेटू लागल्या. त्यांना वाटलं कदाचित आशाने घरात शांतता राहील, पण शांतता वाढली नाही. उलट तणाव अधिकच वाढत गेला. आता त्यांना स्पष्ट जाणवू लागलं होतं की त्या आपल्या स्वतःच्या घरात ओझं झाल्या आहेत. त्यांची उपस्थिती मुलीला आणि जावयाला त्रासदायक वाटू लागली होती. अनुराधाताईंचं बोलणं त्यांना नकोसं झालं होतं. त्या घरात त्यांचं असणं त्यांच्या दिनचर्येत अडथळा वाटत होता. हळूहळू दुर्लक्षाचं रूपांतर तिरस्कारात होऊ लागलं. एके दिवशी अनुराधाताई स्वयंपाकघरात भांडी घासत होत्या. मुलगी आणि जावई त्यांच्या खोलीत बसून बोलत होते. सुरुवातीला त्यांनी लक्ष दिलं नाही, पण अचानक त्यांच्या कानावर स्वतःचं नाव पडलं. त्यांचे हात आपोआप थांबले. प्रतीक म्हणत होता, तन्वी, आता ही सिच्युएशन हँडल होत नाही. प्रत्येक वेळी घरात कोणी ना कोणी असतं. आपली काही प्रायव्हसी उरलेली नाही. आपल्याला स्वतःचं घर हवं आहे, आपली जागा हवी आहे. इथे तर असंच वाटतं आपण कुणाच्या तरी घरात राहतोय. हे शब्द ऐकताच अनुराधाताईंच्या हातातून भांडं खाली पडता पडता वाचलं. त्यांनी नळ बंद केला आणि तिथेच स्तब्ध उभ्या राहून ऐकू लागल्या. तेवढ्यात तन्वी म्हणाली, पण प्रतीक, ही माझी आई आहे, मी काय करू? तेव्हा प्रतीक म्हणाला, मला माहीत आहे, पण आपल्यालाही आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे ना? किती दिवस असंच राहायचं? त्या रात्री अनुराधाताईंना झोप लागली नाही. त्या अंथरुणावर पडल्या होत्या, पण डोक्यात विचारांचं वादळ उसळत होतं. मी काय करू? हे माझं स्वतःचं घर आहे. माझ्या नवऱ्याने किती हौसेने बांधलं होतं. या घरात मी आयुष्यातले सगळ्यात आनंदाचे क्षण घालवले आणि आज याच घरात त्या स्वतःला अनोळखी वाटत होत्या. मुलीला जवळ ठेवावं, सगळे एकत्र राहावेत, या भावनेतूनच त्यांनी तिला घरी राहायला बोलावलं होतं. पण आता त्यांना वाटत होतं, कदाचित हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. पुढील काही आठवड्यात त्यांनी स्वतःला आणखीनच आपल्या खोलीत बंद करून घेतलं. त्या बहुतांशी वेळ खोलीतच राहू लागल्या. सकाळी लवकर उठून चहा करत आणि तोही आपल्या खोलीत बसून पीत. किचनमध्ये त्यांच्या येण्याने कोणाला गैरसोय होऊ नये म्हणून त्या तन्वी येण्याआधीच बाहेर पडायच्या. TV पाहणंही त्यांनी पूर्णपणे बंद केलं होतं. लिव्हिंग रूममध्ये बसल्याने मुलगी जावयाला त्रास होतो असंच त्यांना वाटायचं, म्हणून मग त्या खोलीतच मोबाईल पाहत बसायच्या, पुस्तकं वाचायच्या. हळूहळू त्यांचं संपूर्ण आयुष्य एका खोलीत बंदिस्त झालं होतं. स्वतःच्याच घरात त्या जणू एखाद्या कैद्यासारख्या जगू लागल्या होत्या. एके दिवशी अनुराधाताईंची मैत्रीण राधाचा फोन आला. ती आनंदात म्हणाली, अनु, कशी आहेस? खूप दिवस झाले भेट नाही झाली. चल ना, कुठेतरी फिरायला जाऊया. थोडा विचार करून अनुराधाताई म्हणाल्या, राधा, तू अगदी बरोबर म्हणतेस. आपण 4-5 दिवसांची एखादी ट्रिपच ठरवूया. थोड्या वेळ गप्पा झाल्यावर फोन ठेवला गेला. फोन ठेवल्यानंतर अनुराधाताई विचारात पडल्या. कदाचित काही दिवस घरापासून दूर जाणं बरं ठरेल. मन थोडं हलकं होईल
आणि मुलगी जावयालाही थोडी प्रायव्हसी मिळेल. ही गोष्ट त्यांनी जेव्हा मुलगी तन्वीला सांगितली तेव्हा ती सहज म्हणाली, ठीक आहे आई, एन्जॉय कर. पण तिच्या आवाजात कुठेही काळजी नव्हती. उलट जणू तिला दिलासा मिळाल्यासारखंच वाटलं. प्रतीकनेही फक्त मान डोलावून होकार दिला. हे सगळं पाहून अनुराधाताईंना वाईट तर वाटलं, पण त्यांनी स्वतःची समजूत काढली. कदाचित हेच सगळ्यांच्यासाठी चांगलं असेल. त्यांनाही थोडा ब्रेक हवा होता आणि मुलगी जावयालाही. दुसऱ्या दिवशी त्यांना निघायचं होतं, म्हणून त्यांनी लवकर कामं आटपून पॅकिंग सुरू केलं आणि खोलीत आल्या. काही वेळाने बॅग भरून त्या झोपायला निघाल्या. तेवढ्यात लक्षात आलं की खोलीतलं पाणी संपलं आहे. पाणी घ्यायला त्या स्वयंपाकघराकडे जात होत्या आणि अचानक थबकल्या. समोरून मुलीचा आणि जावयाचा आवाज येत होता. तन्वी म्हणत होती, पण प्रतीक, हे बरोबर नाही. त्यावर प्रतीक चिडून म्हणाला, हे बघ, योग्य चुकीचं यावर बोलू नकोस. आपल्याला आता आपल्याबद्दल विचार करायला हवा. आपण किती दिवस असंच राहणार? हे घर खूप मोठं आहे आणि एरियाही चांगला आहे. याची किंमत जबरदस्त येईल. आपल्याला या घराची गरज आहे. तन्वीचा आवाज कातर झाला. पण प्रतीक, हे माझ्या आईचं घर आहे. मी तिच्याबरोबर असं करू शकत नाही. हे ऐकताच प्रतीक मोठ्या आवाजात म्हणाला, तुझ्या आईला पेन्शन मिळते, तिच्याकडे पैसा आहे. तुझ्या बाबांच्या रिटायरमेंटचा पैसा आहे. ती कुठेही दुसरीकडे राहू शकते, एखाद्या छोट्याशा फ्लॅटमध्ये. पण हे घर आपलं व्हायला हवं. हे घर विकल्यावर एवढा पैसा मिळेल की तू कल्पनाही करू शकणार नाहीस. हे ऐकताच अनुराधाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी सगळं ऐकलं होतं, पण आपल्या कानावरच त्यांचा विश्वास बसत नव्हता. मी खरंच हे ऐकत आहे का? माझा जावई असं बोलतोय? त्यांचे हात थरथरू लागले. काळजाची धडधड वाढली. भिंतीचा आधार घेत त्या तिथेच उभ्या राहिल्या. तेवढ्यात तन्वीचा आवाज पुन्हा आला, हे बघ प्रतीक, ती माझी आई आहे. मी तिच्याबरोबर असं करू शकत नाही. आईने आपल्याला तिच्या घरात राहायला जागा दिली, आपली काळजी घेतली, आपल्या खर्चात मदत केली. आपण तिला फसवू शकत नाही. पण यावेळी प्रतीक अत्यंत शांत, थंड आवाजात म्हणाला, तन्वी, याला फसवणूक म्हणत नाहीत, याला प्रॅक्टिकल विचार म्हणतात. आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी पैशाची गरज आहे. आपण हे घर विकू शकतो, नाहीतर कर्ज घेऊ शकतो. घर विकलं तर भरपूर पैसा मिळेल. तो पुढे म्हणाला, तुझ्या आईला पेन्शन मिळते. ती पेन्शन आपल्याला मिळाली तर आपलं सोनं होईल. तू काळजी करू नकोस. आपण तिची काळजी घेणारच आहोत ना. तिला पैशाची काय गरज आहे? तिला फक्त थोडं ॲडजस्ट करावं लागेल. इतकं ऐकताच अनुराधाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या न कळत त्यांच्या माघारी स्वतःचीच मुलगी आणि जावई कट रचत होते. त्यांचं घर हिसकावून घ्यायचं होतं. त्यांच्या पेन्शनवर डोळा होता. ज्या घराची उभारणी त्यांच्या नवऱ्याने आयुष्यभराच्या घामाने केली होती, ते घर त्यांच्याकडून हिरावून घ्यायचं होतं. अनुराधाताईंनी डोळे पुसले आणि पुन्हा कान टवकारले. कारण त्यांना जाणून घ्यायचं होतं, अजून किती क्रूर विचार त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या मनात दडलेले आहेत. एवढ्यात प्रतीक संतापून म्हणाला, हे बघ तन्वी, तुझी आई ट्रिपला निघाली आहे. ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3-4 दिवस ती घरी नसणार. आपण याच संधीचा फायदा घेऊ शकतो. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, मी एका वकिलाशी चर्चा केली आहे. तो म्हणत होता, तुझ्या आईची परवानगी मिळाली किंवा तिची पॉवर ऑफ अटर्नी मिळाली तर आपण हे घर आपल्या नावावर करू शकतो. मग बँकेकडून कर्ज मिळेल किंवा हे घर विकताही येईल. तन्वीने हळूच म्हटलं, पण प्रतीक, आई कधीच पॉवर ऑफ अटर्नी देणार नाही. तिला पूर्ण जाणीव आहे की हे घर तिचंच आहे. त्यावर प्रतीक थंडपणे हसत म्हणाला, ती देईल. आपल्याला फक्त योग्य पद्धतीने तिला समजावून सांगायचं आहे. आपण सांगू, ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. म्हणजे उद्या काही आपत्कालीन परिस्थिती आली तर आपण तिची मदत करू शकू. म्हातारी माणसं लवकर भावनिक होतात, ती मान्य करेलच. आणि एकदा पॉवर ऑफ अटर्नी मिळाली की उरलेलं सगळं काम अगदी सोपं होईल. हे सगळं ऐकत असतानाच अनुराधाताई अक्षरशः दगडासारख्या स्तब्ध झाल्या.
ही एखादी किरकोळ चर्चा नव्हती. ही त्यांच्या विरोधात रचलेली पूर्ण कट कारस्थानं होती. आखीव रेखीव योजना. अनुराधाताईंनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की स्वतःची मुलगी त्यांच्याबरोबर असं करू शकते. कदाचित ती मजबूर होती. कदाचित प्रतीकने तिला इतकं प्रभावित केलं होतं की योग्य चुकीचा फरकच तिला कळेनासा झाला होता. किंवा तीही आता तितकीच लोभी झाली होती जितका तिचा नवरा. अनुराधाताईंना काहीच सुचत नव्हतं. मनात प्रश्नांचा गोंधळ होता. आत जाऊन त्यांना सांगावं की मी सगळं ऐकलं आहे, पण लगेच त्यांनी स्वतःलाच थांबवलं. जर आत्ता सगळं उघड केलं तर ते दोघेही नक्कीच नकार देतील आणि मग सावध होतील. नाही, सर्वात आधी मला माझ्या संपत्तीची सुरक्षा करायला हवी. हा निर्णय घेत त्यांनी शांतपणे आपल्या खोलीकडे पावलं वळवली. आराम खुर्चीत टेकून बसल्या. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मेंदू काम करत होता. त्या नियोजन करत होत्या. सर्वात आधी ही ट्रिप कॅन्सल करायला हवी, नाहीतर माझ्या पाठीमागे हे लोक काहीही करू शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाताई नेहमीप्रमाणे उठल्या. अंघोळ, देवपूजा झाली, बॅग बाहेर काढली आणि ट्रिपला जायचं नाटक सुरू केलं. मुलीला आवाज दिला. तन्वी बाहेर आली. अनुराधाताई म्हणाल्या, मी निघते, तुमची काळजी घ्या. तन्वीने फक्त नजर वर करून बाय म्हटलं आणि मोबाईलकडे पाहत पुन्हा खोलीत निघून गेली. घरातून बाहेर पडताच अनुराधाताईंनी सर्वात आधी राधाला फोन केला. थोडं महत्त्वाचं काम आलं आहे, त्यामुळे मी येऊ शकणार नाही, असं त्यांनी सांगितलं. राधाने कारण विचारलं, पण नंतर सांगते असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. मग बॅग घेऊन त्या आपल्या जुन्या मित्राकडे प्रकाश रावांकडे निघाल्या. प्रकाश राव निवृत्त सरकारी वकील होते. अनुराधाताईंना खात्री होती ते मदत करू शकतील. प्रकाश रावांच्या घरी पोहोचताच त्यांना अचानक पाहून ते आनंदी झाले, पण त्यांच्या हातातली बॅग पाहून क्षणभर चकित झाले. स्वतःला सावरत त्यांनी त्यांना आत घेतलं. अनुराधाताई थेट म्हणाल्या, मला तुझी मदत हवी आहे. त्यांचा गंभीर आवाज ऐकून प्रकाशराव काळजीने म्हणाले, काय झालं न? तू अशी अचानक बॅग घेऊन? तेव्हा अनुराधाताईंनी सगळा प्रकार त्यांना सांगितला. सगळं ऐकून प्रकाशराव गंभीर झाले. ते म्हणाले, अनुराधा, ही तर फारच गंभीर गोष्ट आहे. तू इथे आलीस ते फार बरं झालं. आता आपल्याला लगेच काही ठोस पावलं उचलावी लागतील. सर्वात आधी तुझ्या संपत्तीला सुरक्षित करायला हवं. तुझ्या घराची कागदपत्रं कुठे आहेत? अनुराधाताईंनी उत्तर दिलं, माझ्या बँक लॉकरमध्ये आहेत. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, हे तर खूपच चांगलं आहे. आपण हेही निश्चित केलं पाहिजे की तुझ्या माहितीशिवाय कुणीही तुझ्या मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार करू शकणार नाही. मी उद्याच सकाळी रजिस्टर ऑफिसमध्ये एक नोटीस नोंदवतो, ज्यात स्पष्ट असेल की तुझ्या मालमत्तेवरचा कोणताही व्यवहार फक्त तुझ्या थेट उपस्थितीतच होईल. त्यामुळे कोणी पॉवर ऑफ अटर्नीच्या नावाखाली किंवा इतर कुठल्याही मार्गाने काही करण्याचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरेल. हे ऐकताच अनुराधाताईंनी सुटकेचा दीर्घ निश्वास सोडला. त्या कृतज्ञतेने म्हणाल्या, धन्यवाद प्रकाश. तुझ्या मदतीमुळे मला थोडा आधार वाटतो आहे. तेव्हा प्रकाशराव शांत पण ठाम स्वरात म्हणाले, तुझी बँक खाती, फिक्स्ड डिपॉझिट सगळं सुरक्षित करणं आता अत्यावश्यक आहे. आपण बँकेत जाऊन सगळ्या खात्यांमध्ये नॉमिनेशन बदलूया. सध्या तू तुझ्या मुलीला नॉमिनी केलं असेल ते आपण रद्द करू, नाहीतर एक ट्रस्ट स्थापन करू. म्हणजे तुझ्या पैशांवर पूर्णपणे फक्त तुझाच ताबा राहील. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आता तुला घरी परत जायचं आहे, पण अशा पद्धतीने की जणू काहीच घडलं नाही. तू त्यांना अजिबात सांगायचं नाहीस की त्यांचं बोलणं तू ऐकलंस. अगदी सामान्य वागायचं आहे, म्हणजे कुणालाही संशय येणार नाही. या दरम्यान आपण सगळी कायदेशीर कामं पूर्ण करू. सगळं सुरक्षित झाल्यावरच तू त्यांचा सामना करशील. हे ऐकून अनुराधाताईंनी मान हलवून होकार दिला. प्रकाशरावांचे आभार मानून त्या घरी निघाल्या. संपूर्ण वाटेत त्या स्वतःला सावरत होत्या. मला मजबूत राहायचं आहे. मुलीला आणि जावयाला अजिबात जाणवू द्यायचं नाही की मला सगळं कळलं आहे. या विचारातच मग्न असताना
अनुराधाताई घरी पोहोचल्या. त्यावेळी तन्वी किचनमध्ये होती. अनुराधाताईंना अचानक पाहून ती आश्चर्यचकित होत म्हणाली, आई, तू परत कशी काय आलीस? तुझी ट्रिप कॅन्सल झाली का? अनुराधाताईंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, हो बाळा, राधाची तब्येत अचानक बिघडली म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं पुन्हा केव्हा तरी जाऊया. तन्वी थोडीशी गंभीर होत म्हणाली, अच्छा, ठीक आहे. पुढच्या वेळी सगळे परत नीट नियोजन करा. अनुराधाताईंनी होकारार्थी मान हलवली आणि त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. बॅग एका कोपऱ्यात ठेवून त्या आराम खुर्चीत बसल्या. मनात विचारांची गर्दी उसळत होती. पुढचे काही दिवस कसे जाणार? या दोघांसमोर असं राहावं लागणार जसं मला काहीच माहिती नाही. ती रात्र अनुराधाताईंनी स्वतःला पूर्णपणे सामान्य दाखवत काढली. 4 दिवस असेच निघून गेले. 5व्या दिवशी सकाळी त्यांनी प्रकाशरावांना फोन केला. त्यांनी त्यांना थेट रजिस्टर ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं. नेहमीप्रमाणे स्वतःला शांत आणि सामान्य ठेवत अनुराधाताईंनी पर्स घेतली, मोबाईल आत ठेवला आणि रजिस्टर ऑफिसकडे निघाल्या. प्रकाशरावांनी तिथे एक नोटीस दाखल केली ज्यात स्पष्ट नमूद होतं की त्यांच्या मालमत्तेसंदर्भातील कोणताही व्यवहार फक्त अनुराधा देशमुख यांच्या थेट उपस्थितीतच केला जाईल. कोणत्याही पॉवर ऑफ अटर्नीला किंवा प्रतिनिधीला कोणतेही अधिकार राहणार नाहीत. या नोटीसची एक प्रत त्यांनी स्वतःकडे सुरक्षित ठेवली. त्यानंतर त्या थेट बँकेत गेल्या आणि आपल्या सर्व खात्यांमधील नॉमिनेशन बदलून घेतलं. जिथे आधी मुलगी नॉमिनी होती तिथे आता त्यांनी एका ट्रस्टला नॉमिनी नेमलं. शिवाय बँक मॅनेजरला त्यांनी ठाम शब्दात सांगितलं, कोणताही मोठा व्यवहार माझ्या उपस्थितीतच झाला पाहिजे. बँक मॅनेजर त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. काळजीने त्यांनी विचारलं, मॅडम, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अचानक एवढे बदल का करत आहात? अनुराधाताईंनी शांतपणे उत्तर दिलं, काही कौटुंबिक अडचणी आहेत आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मला ही पावलं उचलावी लागत आहेत. मॅनेजरने समजूतदारपणा दाखवत आश्वासन दिलं, काळजी करू नका मॅडम, तुमच्या माहितीशिवाय इथे कोणीही काही करू शकत नाही. हे ऐकून अनुराधाताईंना थोडासा दिलासा मिळाला. किमान आता तरी आपली संपत्ती सुरक्षित आहे याची खात्री त्यांना वाटली. घरी परतल्यानंतर त्यांनी पुन्हा सगळं काही नेहमीसारखंच आहे अशा पद्धतीने वागायला सुरुवात केली. रोजप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी जेवण बनवत होत्या. तन्वीशी बोलत होत्या, प्रतीकशीही. तो ऑफिसमधून आला की त्याच्याशी सामान्य चर्चा करत होत्या. पण आतून मात्र त्यांचं मन पूर्णपणे तुटलेलं होतं. काही दिवसानंतर एका संध्याकाळी प्रतीक म्हणाला, आई, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. अनुराधाताईंनी स्वतःला अगदी सामान्य ठेवत उत्तर दिलं, हो बेटा, बोल ना. प्रतीकने एक क्षण तन्वीकडे नजर टाकली आणि मग म्हणाला, आई, मी आणि तन्वी एक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी थोड्या भांडवलाची गरज आहे. म्हणून आम्ही विचार केला की तुम्ही आमची थोडी मदत करू शकाल का? अनुराधाताईंनी डोळ्यांवरचा चष्मा नीट सरकवला आणि शांत स्वरात विचारलं, किती पैशांची गरज आहे बेटा? आई, जर तुम्ही 5 लाख रुपये देऊ शकलात तर फार मदत होईल. हे पैसे आम्ही व्यवसायात गुंतवू. व्यवसाय उभा राहिल्यावर व्याजासकट तुमचे पैसे परत करू, प्रतीक म्हणाला. अनुराधाताईंनी थोडा विचार करत उत्तर दिलं, मला यावर विचार करायला हवा. ही खूप मोठी रक्कम आहे. मी बँक मॅनेजरशी चर्चा करून मग तुला कळवते. हे ऐकताच प्रतीकचा चेहरा थोडासा उतरला, पण त्याने लगेचच स्वतःला सावरत म्हटलं, ठीक आहे, तुम्ही विचार करा, पण जरा लवकर सांगा. आमच्याकडे वेळ फार कमी आहे. अनुराधाताईंनी होकारार्थी मान हलवली. हातातला वर्तमानपत्र त्यांनी समोरच्या सेंटर टेबलावर ठेवला आणि त्या आपल्या खोलीकडे निघून गेल्या. त्यांना आता स्पष्ट कळून चुकलं होतं. योजना सुरू झाली होती. आधी पैशाची मागणी आणि त्यानंतर घरासाठी पॉवर ऑफ अटर्नीचा विषय. पण त्या दोघांना हे माहीत नव्हतं की अनुराधाताईंनी आधीच आपली सगळी संपत्ती सुरक्षित करून ठेवली होती. काही दिवस असेच गेले. प्रतीकने पुन्हा एकदा पैशाचा विषय काढला. तेव्हा अनुराधाताईंनी शांतपणे सांगितलं, मी बँक मॅनेजरशी बोलले आहे. सध्या
फिक्स्ड डिपॉझिट मोडणं योग्य नाही. त्यावर मोठी पेनल्टी लागू शकते. त्यामुळे मला अजून काही दिवस थांबावं लागेल. हे ऐकून प्रतीक अस्वस्थ झाला. त्याच्या चेहऱ्यावर राग उमटला, पण तो फक्त एवढंच म्हणाला, लवकर निर्णय घ्या. आपल्या प्लॅनला उशीर होता कामा नये. 2 दिवसांनी प्रतीकने आणखी एक चाल खेळली. आई, आम्ही असं विचार करत होतो की या घराचे पेपर्स माझ्या आणि तन्वीच्या नावावर जॉईंट ओनरशिपमध्ये करूया. म्हणजे भविष्यात काही अडचण आली तरी आम्ही ती सहज हाताळू शकू. तुमचं वयही झालं आहे. अचानक कधीही एखादी इमर्जन्सी आली तर आम्हाला तुमची मदत करता येईल. अनुराधाताई मनातल्या मनात हसल्या. बाहेरून मात्र संयम राखत म्हणाल्या, प्रतीक, हा खूप मोठा निर्णय आहे. मला यावर नीट विचार करायला हवा. मी माझ्या वकिलाशी बोलून मग सांगते. तेव्हा प्रतीक लगेच म्हणाला, आई, वकिलाची काय गरज आहे? हा तर फॅमिली मॅटर आहे. आपण सगळे मिळूनच ठरवू शकतो. अनुराधाताईंनी ठाम स्वरात उत्तर दिलं. नाही प्रतीक बाळा, घराचे पेपर्स फार महत्त्वाचे असतात. वकिलाचा सल्ला घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. हे घर माझ्या नवऱ्याने बांधलेलं आहे. प्रत्येक पाऊल मला विचारपूर्वकच उचलावं लागेल. प्रतीकचा चेहरा रागाने लालबुंद झाला, पण तो काही बोलू शकला नाही. शेवटी तो एवढंच म्हणाला, ठीक आहे आई, तुम्ही विचार करा, पण जास्त ताणून धरू नका. त्या रात्री अनुराधाताईंनी तन्वीला आपल्या खोलीत बोलावलं. तन्वी बाळा, खरं खरं सांग, तू आनंदी आहेस का? तन्वी चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. हो आई, मी खुश आहे. पण तू असं का विचारतेस? काही नाही बाळा, अनुराधाताई म्हणाल्या. मला असं वाटत होतं की तुला काहीतरी टेन्शन आहे. माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. नाही आई, असं काहीच नाही. सगळं व्यवस्थित आहे, तन्वी म्हणाली. पण तिच्या डोळ्यातली भीती आणि खोटेपणा अनुराधाताई ओळखू शकल्या. त्यांच्या लक्षात आलं, तन्वी खोटं बोलत होती. कदाचित प्रतीकने तिला घाबरवून ठेवलं असावं. तन्वी आपल्या खोलीत निघून गेली. अनुराधाताई अंथरुणावर पडून विचार करू लागल्या. आता योग्य वेळ आली आहे. माझी सगळी संपत्ती सुरक्षित आहे. आता मला त्या दोघांचा सामना करायलाच हवा. आता त्यांना सांगायला हवं की मला सगळं माहीत आहे आणि त्यांना दाखवून द्यायला हवं की मी कुठलीही कमजोर, असहाय्य विधवा म्हातारी नाही, जिला सहज मूर्ख बनवता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाताईंनी प्रकाशरावांना फोन केला आणि घडलेला सगळा प्रकार त्यांना सविस्तर सांगितला. प्रतीकने कशी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती आणि घराचे कागद स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न कसा केला होता. सगळं ऐकून प्रकाशराव गंभीर स्वरात म्हणाले, अनुराधा, आता त्यांना सत्य सांगणं गरजेचं आहे. पण तू एकटी नाही. तुझ्यासोबत काहीही होऊ शकतं. मी तुझ्यासोबत असेन. आपण एक बैठक घेऊया. सगळे कागद घेऊन जाऊया आणि मग त्यांना स्पष्ट सांगूया की तुला सगळं माहीत आहे. अनुराधाताईंनी थोडा विचार करून उत्तर दिलं, ठीक आहे, आपण उद्याच हे सगळं पूर्ण करूया. त्यावर प्रकाशराव म्हणाले, ठीक आहे, उद्या मी तुझ्या घरी येतो. पण तू प्रतीक आणि तन्वीला घरीच थांबून ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाताईंनी तन्वीला सांगितलं, आज संध्याकाळी एक महत्त्वाची मीटिंग आहे. प्रतीकला पण घरीच थांबायला सांग. माझे वकील येणार आहेत काही महत्त्वाच्या कागदांसाठी. हे ऐकताच तन्वी चकित झाली. कोणते कागद? तिने प्रश्न केला. अनुराधाताईंनी मुद्दाम शांतपणे उत्तर दिलं, घराचे पेपर्स. प्रतीक म्हणाला होता ना जॉईंट ओनरशिपबद्दल, त्याच विषयावर बोलायचं आहे. म्हणून वकिलालाच बोलावलंय. आपण सगळे एकत्र बसून चर्चा करूया. तन्वीच्या चेहऱ्यावर क्षणातच आनंदाची लहर उमटली. तिने तात्काळ प्रतीकला फोन करून ही बातमी सांगितली. प्रतीक ही संध्याकाळी घरी थांबायला तयार झाला. त्या दोघांनाही वाटलं आता त्यांची योजना अखेर यशस्वी होणार आहे. संध्याकाळी बरोबर 5 वाजता प्रकाशराव अनुराधाताईंच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत आणखी एक वकील होता. सगळेजण लिव्हिंग रूममध्ये बसले. काही वेळातच प्रतीक आणि तन्वीही येऊन समोर बसले. प्रतीकच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वासाचं हसू होतं. जणू आज त्यांचं काम नक्की होणार होतं. तेवढ्यात प्रकाशरावांनी आपली बॅग उघडली, काही कागद बाहेर काढले आणि थेट प्रतीककडे पाहत म्हणाले, प्रतीक, आमच्या लक्षात आलं आहे की तुला अनुराधाजींचं घर तुझ्या नावावर करून घ्यायचं आहे.
हे खरं आहे का? प्रतीक थोडा चकित झाला, पण सावरत म्हणाला, हो, पण जॉईंट ओनरशिप करायची आहे. फक्त माझ्या नावावर नाही, तन्वीच्या नावावरही आणि आईंचं नावही असणार. आम्ही सगळे ओनर्स असू. प्रकाशराव शांतपणे म्हणाले, ठीक आहे, पण मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुला हे सगळं का करायचं आहे? तेव्हा प्रतीक म्हणाला, हे पहा सर, आईंचं वय आता झालं आहे. भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्या तर आम्ही त्यांना मदत करू शकू. त्यामुळे चांगलं हेच आहे की त्यांची सगळी संपत्ती आमच्या सगळ्यांच्या नावावर असावी. हे ऐकून प्रकाशराव हलकंसं हसले आणि म्हणाले, विचार तर खूपच छान आहेत, पण एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी विचार केला आहे का की अनुराधाजींना नेमकं काय हवं आहे? प्रतीक थोडा गोंधळला. तो म्हणाला, आम्ही आईंशी याबद्दल बोललो आहे. त्या यासाठी तयार आहेतच, म्हणूनच ही मीटिंग ठेवली आहे. तेव्हा प्रकाशरावांनी अनुराधाताईंकडे पाहून थेट विचारलं, अनुराधाजी, तुम्हालाही हेच हवं आहे का? अनुराधाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला, जणू त्या याच क्षणाची वाट पाहत होत्या. त्यांनी आधी प्रतीककडे मग तन्वीकडे पाहिलं आणि अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, नाही, मला असं काहीही करायचं नाही आणि या दोघांच्या सगळ्या योजना मला माहीत आहेत. क्षणातच संपूर्ण हॉलमध्ये दाट शांतता पसरली. प्रतीकचा चेहरा फिका पडला. तन्वी आश्चर्याने अनुराधाताईंकडे पाहत म्हणाली, आई, तू हे काय बोलतेस? अनुराधाताईंनी मुलीकडे रोखून पाहिलं आणि म्हणाल्या, मी अगदी बरोबर बोलते तन्वी. मी ट्रिपला जाणार होते त्याच्या आधीच्या रात्री मी तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलं होतं. मला एका छोट्या फ्लॅटमध्ये राहायला पाठवणार होतात. हे ऐकताच प्रतीक संतापून उभा राहिला. हा गैरसमज आहे. तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. आम्ही तर फक्त तुमच्या भल्याचाच विचार करत होतो. अनुराधाताईंनी त्याचं बोलणं मध्येच थांबवलं. त्यांचा आवाज आता अधिक ठाम होता. गैरसमज नाही प्रतीक, मी सगळं स्पष्ट ऐकलं होतं. तू म्हणाला होतास, म्हातारी लोक खूप भावनिक असतात. त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेऊया, मग घर आपल्या नावावर करूया आणि व्यवसायासाठी त्यांनी आयुष्यभर साठवलेले पैसे वापरूया. हे सगळे शब्द तुझेच होते प्रतीक. प्रतीक अक्षरशः रागाने भडकला. आवाज चढवत तो ओरडून म्हणाला, मग काय झालं? तसंही हे घर तन्वीचंच आहे ना? तुमच्यानंतर हे घर आमचंच होणार आहे. तुम्ही आता म्हातारी झाला आहात. एवढ्या मोठ्या घराची तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही एखाद्या छोट्या फ्लॅटमध्ये आरामात राहू शकता. तन्वीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रतीक तिचं एकही शब्द ऐकायला तयार नव्हता. तो थांबता थांबेना. आई, आम्हालाही आमचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे आणि तुमच्याकडे तर भरपूर पैसा आहे. बाबा रिटायर झाले तेव्हा मिळालेली रक्कम, सगळ्या बचती, त्याशिवाय दर महिन्याला पेन्शनही येते. एवढा पैसा असून थोडी मदत आम्हाला केली तर त्यात चुकीचं काय आहे? अनुराधाताईंनी त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. मग अत्यंत संयमित आवाजात त्या म्हणाल्या, प्रतीक, चुकीचं हे आहे की तू माझ्याशी खोटं बोलतोयस. तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करत होतात. तेवढ्यात प्रकाशरावांनी आपल्या हातातले कागद सेंटर टेबलवर ठेवले आणि ठाम स्वरात म्हणाले, प्रतीक, अनुराधाजींनी पहिल्यांदाच स्वतःसाठी ठोस पावलं उचलली आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीवर रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोटीस नोंदवली आहे. कोणताही व्यवहार फक्त त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच होऊ शकतो. कोणत्याही पॉवर ऑफ अटर्नीला मान्यता नाही. त्यांच्या सर्व बँक खात्यामधील नॉमिनेशन बदलण्यात आले आहे. आता तन्वी नॉमिनी नाही. सगळ्या फिक्स्ड डिपॉझिट सुरक्षित आहेत आणि त्यांना फक्त अनुराधाजीच ॲक्सेस करू शकतात. त्यामुळे आता तुझी एकही योजना यशस्वी होणार नाही. हे ऐकताच प्रतीक संतापाने पेटून उठला. तो ओरडून म्हणाला, ही सरळ सरळ फसवणूक आहे. आई, या घरावर तन्वीचा अधिकार आहे. तुम्ही असं करू शकत नाही. अनुराधाताई शांतपणे पण ठामपणे म्हणाल्या, हे घर माझं आहे. माझ्या नवऱ्याने बांधलं आहे. ही माझी संपत्ती आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच राहणार आहे. मला वाटलं तर मी ते तन्वीला देईन, पण तो निर्णय माझा असेल, तुमच्या योजनेनुसार नाही. प्रतीकने संतापाने तन्वीकडे पाहिलं. तू काही बोलणार नाहीस का? ही तुझी आई आहे.
तन्वीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती काहीच बोलू शकली नाही. गप्प बसून खाली मान घालून बसून राहिली. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, प्रतीक, मी तुला एकच सल्ला देतो. शांतपणे ही परिस्थिती स्वीकार. अनुराधाजींनी तुम्हा दोघांना या घरात राहू दिलं, तुमच्या खर्चात मदत केली आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय केलं? त्यांच्या माघारी त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून योजना आखली. हे सगळं अत्यंत चुकीचं आहे. अनुराधाजी तुझ्यावर केसही दाखल करू शकतात, पण तरीही त्या तुला अजून एक संधी देत आहेत. प्रतीक तिखट स्वरात म्हणाला, कोणती संधी? प्रकाशराव म्हणाले, ही संधी. तू इथून मानाने निघून जाण्याची, तुझी चूक मान्य कर आणि नव्याने सुरुवात करण्याची. आता प्रतीकच्या लक्षात आलं होतं की त्याची कोणतीही चलाकी चालणार नाही. तो दात खात म्हणाला, ठीक आहे, आम्ही निघून जातो, पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलीचा अधिकार हिरावून घेतला आहे. अनुराधाताई ठामपणे म्हणाल्या, मी कोणाचाही अधिकार घेतलेला नाही. मी फक्त माझ्या हक्काचं संरक्षण केलं आहे. आणि खरंच जर तन्वीला तिच्या आईवर प्रेम असेल तर तिला कधीतरी कळेल, मी जे केलं ते अगदी योग्यच केलं. प्रतीकचा राग आता कडेलोटाला पोचला होता. त्याने तन्वीकडे पाहून आदेशाच्या सुरात म्हटलं, आपण आत्ताच इथून निघतोय, चल उठ. पण तन्वी उठली नाही. ती तशीच बसून राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. प्रतीक थांबला नाही. तो दरवाजा जोरात आपटून बाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर तन्वी मोठमोठ्याने रडू लागली, आई, मला माफ कर. मला माहीत नव्हतं की हे सगळं एवढं पुढे जाईल. प्रतीकने मला खूप प्रभावित केलं होतं. तो म्हणायचा, आपण फक्त आपलं भविष्य सुरक्षित करत आहोत, पण आम्ही किती मोठी चूक करत आहोत हे मला कळलंच नाही. अनुराधाताईंनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, तू कोणत्या परिस्थितीत होतीस हे मला समजते, पण नवऱ्याच्या बाजूने उभं राहण्याआधी योग्य आणि अयोग्य यामधला फरक ओळखायला हवा. मी तुझी आई आहे. मी तुला जन्म दिला, वाढवलं, घडवलं आणि तूच माझ्याशी असं वागायला निघाली होतीस. आई, मला माहीत होतं हे चुकीचं आहे, म्हणूनच मी प्रतीकला पुन्हा पुन्हा नाही म्हणत होते, पण तो माझं ऐकतच नव्हता. त्याने मला धमकी दिली होती की जर मी त्याची साथ दिली नाही तर तो मला सोडून देईल. मला भीती वाटत होती की मी एकटी राहीन, म्हणून मी गप्प राहिले. एवढं ऐकून अनुराधाताई म्हणाल्या, बाळा, भीतीमुळे चुकीचं काम करणं कधीच बरोबर नाही. तुला तुझा आवाज उठवायला हवा होता, मला येऊन सगळं सांगायला हवं होतं, पण तू मला सांगितलं नाहीस. तू तर मलाच एकटीला सोडलं, मला बाजूला केलंस आणि त्या परिस्थितीत मला स्वतःची सुरक्षा करावी लागली. बोलता बोलता अनुराधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा तन्वी म्हणाली, आई, मला माफ कर. मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही. अनुराधाताईंनी तन्वीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, मी तुला माफ केलं, पण हीच शेवटची संधी आहे. इथून पुढे जर कधी तू माझ्याबरोबर असं केलं तर विसरून जा, मी तुझी आई आहे. अनुराधा, तू खूप छान केलंस. तुझा अधिकार राखला आहेस आणि तुझ्या मुलीला योग्य मार्ग दाखवला आहेस. प्रकाशराव म्हणाले. तेव्हा अनुराधाताईंनी त्यांचे आभार मानले. हो प्रकाश, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तुझ्या मदतीशिवाय मी काहीच करू शकले नसते. काही वेळानंतर प्रकाशराव आणि त्यांचे वकील निघून गेले. तेव्हा तन्वी म्हणाली, आई, आता मी काय करू? मला प्रतीक जवळ जायला हवं. अनुराधाताई म्हणाल्या, तन्वी, हा तुझा निर्णय आहे. जर तुला प्रतीक जवळ जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. यासाठी मी तुला कधीही थांबवणार नाही, कारण तुला तुझं आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आहे. पण लक्षात ठेव, जर तू माझ्याजवळ राहिली तर काही नियम पाळावे लागतील. स्वतःची जबाबदारी स्वतः उचलावी लागेल. तुझा खर्च तुला स्वतः करावा लागेल. म्हणूनच तू प्रतीकजवळ जा. नवऱ्याशिवाय आयुष्य अधुरं असतं, पण त्याला समजावून सांग की पैसा दुसऱ्याचा हडपून घेणं योग्य नाही. तो कष्टाने कमवायचा असतो. तन्वीने हो म्हणून मान हलवली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याच्या घरी निघून गेली. मुलीला आणि जावयाला सत्तेची जाणीव करून दिल्यानंतर अनुराधाताईंनी स्वतःकडे पाहायला सुरुवात केली. इतके वर्ष आई या नात्यात अडकून त्यांनी स्वतःचं अस्तित्वच विसरलं होतं. आता मात्र त्यांनी ठाम निर्णय घेतला. उरलेलं आयुष्य भीतीत नाही, स्वाभिमानात जगायचं. पहिल्यांदा त्यांनी घरातले सगळे व्यवहार स्वतःच्या हातात घेतले.
बँक, कागदपत्र, गुंतवणूक सगळ्याची माहिती घेतली. जे काही कळत नव्हतं त्यासाठी मदत घेतली. पण पुन्हा कधीही अंधविश्वासाने कुणावर स्वाक्षरी केली नाही. सकाळी लवकर उठून देवापुढे बसताना आता त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर समाधान होतं. चहा हातात घेऊन बाल्कनीत उभ्या राहून त्या स्वतःशी 2 शब्द बोलत, आता मी माझ्यासाठी जगणार आहे. हळूहळू त्यांनी छंद जोपासायला सुरुवात केली. जुनी वही काढली. कित्येक वर्षे न लिहिलेल्या कविता पुन्हा कागदावर उतरू लागल्या. लेखन, वाचन, संगीत, ज्या गोष्टी कधी काळी नंतर कधीतरी म्हणून बाजूला पडल्या होत्या, त्या आता आयुष्याचा भाग बनल्या. आठवड्यातून एकदा त्या जवळच्या महिला बचत गटाच्या बैठकीला जाऊ लागल्या. तिथे त्यांच्यासारख्या अनेक स्त्रिया भेटल्या. कोणी फसवलेल्या, कोणी दबलेल्या, तर कोणी अजूनही संघर्ष करत असलेल्या. अनुराधाताईंच्या अनुभवातून अनेकांना बळ मिळालं. ताई, तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात. हे शब्द ऐकताना त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. पण ते वेदनेचं नव्हे, अभिमानाचं. घर आता ओसाड वाटत नव्हतं. मुलीच्या अनुपस्थितीने आलेली पोकळी त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाने भरून काढली होती. आणि तरीही मनात द्वेष नव्हता. कधी कधी तन्वीचा फोन यायचा. तो फोन दोषारोपासाठी नव्हे, तर समजून घेण्यासाठी असायचा. आई आणि मुलगी नातं तुटलं नव्हतं, फक्त नव्याने परिपक्व झालं होतं. संध्याकाळी दिवा लावताना अनुराधाताई एकच प्रार्थना करत, मला कोणावर अवलंबून न राहता जगण्याचं सामर्थ्य दे. आणि खरंच आता त्या केवळ कुणाची आई नव्हत्या, त्या स्वतःच्या आयुष्याच्या मालक बनल्या होत्या. धडा दिल्यानंतर त्यांनी कुणाला हरवलं नाही, तर स्वतःला पुन्हा शोधलं. तर मित्रांनो, अनुराधाताईंनी आपल्या मुली आणि जावयाबरोबर जे केलं ते तुम्हाला चुकीचं की बरोबर वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.